नमस्कार मंडळी, अनुभवी कविता आणि गोष्टी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. माझी सासू आणि सासरे सतत भांडत असत. लहान मुलांप्रमाणे त्यांच्यातही छोट्या छोट्या गोष्टींवर मारामारी व्हायची. माझे सासरे माझ्या सासूबाईंना सांगतात की आता तुझा मला काही उपयोग नाही. यावर सासू त्यांना म्हणते, तुमच्याशी लग्न करून मला पश्चाताप होत आहे. तो दिवस माझ्या आयुष्यातील काळा दिवस होता. ज्या क्षणी मी तुमच्याशी लग्न करायला हो म्हणाले, त्या क्षणाला मी शाप देते. प्रत्येक दिवसाची सुरुवात अशाच भांडणाने व्हायची आणि सासू सासरे यांच्या भांडणानेच दिवस संपायचा. असेच काही दिवस जात होते. मग एके दिवशी माझ्या सासूबाईंनी तिच्या कामासाठी एक मोलकरीण ठेवली. ती नेहमी सासू आणि सासरे यांच्या खोलीतच राहायची. पण ती आल्यापासून ती खूप अशक्त होत होती. तर माझे सासू आणि सासरे दोघेही खूप खुश असायचे. आता ते भांडतही नाहीत. एके दिवशी मी मोलकरणीला विचारले, तेव्हा मोलकरीण म्हणाली की देव माझा हिशोब चुकता करेल. तिचं ते बोलणं ऐकून मला भीती वाटायची. एके दिवशी सासूसाठी चहा बनवत असताना मोलकरीण बेशुद्ध पडली. मी तिला पटकन दवाखान्यात नेले. पण तितक्यात डॉक्टर खोलीतून बाहेर आले. तेव्हा त्यांनी पोलिसांना बोलावले. डॉक्टरांनी मला तिचा रिपोर्ट दाखवला. तेव्हा अचानक मी खूप घाबरले. ते पाहून माझ्या डोक्यावर आभाळच कोसळले. कारण ती मोलकरीण तर 3 महिन्यांपासून. माझे नाव अंजली आहे. मी हैदराबादची. आम्ही तिघे भावंड होतो. माझ्या वडिलांनी त्यांचा दवाखाना परिसरातच उघडला होता. माझी आई शाळेत काम करायची. आम्ही खूप चांगले जीवन जगत होतो. सून लवकर यावी अशी आईंची इच्छा होती. पण वडील हे आधी मुलीचे कर्तव्य आहे असे म्हणायचे. मुलांचे लग्न कधीही होऊ शकतं. मुलीचे वय जास्त असेल तर चांगले स्थळ मिळत नाहीत. मी 2 भावांपेक्षा लहान होते. अजून शिकत होते आणि पुढे शिकण्याची इच्छा होती. पण आजीपासून घरातील सर्व सदस्यांना माझ्या लग्नाची काळजी होती. तसे नव्हे की कुटुंबावर मी ओझे होते, पण सर्वांचे माझ्यावर खूप प्रेम होते. मला माझ्या नशिबाची खात्री होती. पण मला अजून लग्न करायचे नव्हते. आम्ही मध्यमवर्गीय लोक होतो, पण खूप हसत आणि आनंदाने जगलो. पेपर पूर्ण होताच आजीने माझ्या हातात झाडू धरला आणि म्हणाल्या, आजपासून सुरुवात करू. काम शिका. सासरी गेल्यावर हे सर्व उपयोगी पडेल. आई शाळेत असायची आणि आजी मला घरची कामं करायला लावायची. त्यांनी मला बहुतेक स्वयंपाक शिकवला आहे. माझ्या आजीची गोष्ट ही चोर शिपाई अशी झाली होती. आजी रात्री माझ्या कामाच्या चोरीच्या गोष्टी सांगायच्या आणि सगळे माझ्यावर हसायचे. हे बघून मला खूप लाज वाटली असती. आता अनेक नाती माझ्यासाठी येऊ लागली होती आणि वडिलांनीही त्या नात्याची चौकशी सुरू केली होती. जेव्हा आई म्हणाली की तिची एक मैत्रीण आहे जिला तिच्या मुलासाठी आमची मुलगी अंजलीला भेटायला यायचे आहे, तर वडील म्हणाले की ठीक आहे. जेव्हा ते लोक मला भेटायला आमच्या घरी आले तेव्हा आजीला तो मुलगा खूप आवडला होता आणि त्यांनी माझी लग्न लावून दिलं होतं. पालकांपासून वेगळे होणे सोपे नाही. स्त्रीच्या आयुष्यात अनेक संकटे येतात. समंजस स्त्रीच घराला स्वर्ग बनवते हे आजीने खूप समजावले होते. जर स्त्रीमध्ये संयम आणि शिष्टाचार असेल तरच ती घर चालवू शकते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिला मन कसे जिंकायचे हे माहीत असले पाहिजे. माझे पती खूप सेटल आणि समजूतदार माणूस होते. त्यांना कविता आणि संगीताची खूप आवड होती. अनेक वेळा जेव्हा मी त्याला त्याच्या आवडीबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले, माझी पत्नी मला समजून घेणारी आणि माझ्यासारखी आवड असणारी असावी. मी तशी अजिबात नव्हती. मला कविता आणि संगीत अजिबात आवडत नसे. माझं नुकतंच लग्न झालं. मला जुळवून घ्यायला वेळ लागत होता. माझे सासरे पण छान होते. माझ्या सासूबाईंनीही स्वतःच्या व्यवसायात लक्ष घातले आणि मला कधीही कोणत्याही कामासाठी अडवले नाही. ती फक्त माझ्या सासऱ्यांशी भांडत राहायची. छोट्या छोट्या गोष्टींवर ते भांडायचे, पण मला काहीच बोलायचे नाही. माझ्या मनाला वाटेल तेव्हा मी झोपायची, मनाला वाटेल तेव्हा उठायची. घरातील प्रत्येकजण माझे नखरे उठवत असत. घरी कंटाळा आला तर मी सासूबाईंच्या खोलीत जाऊन बसायची. ती माझ्याशी खूप बोलायची, पण मी बघत होते माझा नवरा माझ्यावर खुश नव्हता.
तो सतत एक ना एक पुस्तक वाचायचा किंवा संगीत ऐकायचा. होय, जेव्हा मी बोलण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा हो नाही उत्तर द्यायचा. मी खूप बोलायचे. माझ्या या सवयीमुळे माझे घरचे लोकही खूप नाराज झाले. माझे लग्न होऊन 3 महिने झाले होते. मग एक दिवस मी माझ्या पतीला विचारले, मी जेव्हाही तुझ्याशी बोलते तेव्हा तू मला हो नाही असे उत्तर का देतोस? तुला माझ्याशी बोलायला आवडत नाही का? मला पण पाहिजे आहे. तू माझ्याशी तासनतास बोलत राहावा. मला फिरायला घेऊन जा. तू माझ्यासाठी एक करशील का? तू मला उद्या मार्केटमध्ये शॉपिंगला घेऊन जाशील का? तेव्हा पण खरेदीला जायचे आहे. मला पण खरेदीला जायचे आहे. तुला असं वाटत नाही का की बायकोला फिरायला घेऊन जावे, तिला कुठेतरी खायला द्यावे, याची तुम्हाला कल्पना नाही? माझ्या पतीने मला गप्प बसायला सांगितले. तेव्हा मी बोलत होते. तो रागाने जोरात ओरडला. त्याचा चेहरा पाहून मला आश्चर्य वाटलं. मला अचानक धक्काच बसला. मी स्वतःला थंड केले. मी माझ्या पतीला सांगितले, ओके बाबा, सॉरी, आता मी काही बोलत नाही. तो म्हणाला, नाही नाही, तू अधिक बोल, बोलत राहा. माझ्यावर उपकार करण्याची काहीच गरज नाही. तू माझे जीवन नरक बनवले आहेस. तू माझ्याशी काय बोलू? मला तुझ्यासारखे फालतू बोलण्याची शौक नाही. चित्रपट आणि नाटकांची कथाही माहिती नाही. माझा नवरा का रागावला हे मला काहीच समजले नाही. माझ्या आईवडिलांनी माझे लवकर लग्न करून दिले. आता मी फक्त 20 वर्षाची होते. त्या दिवशी माझी अवस्था फार वाईट झाली. त्याने माझे मन अनेक वेळा दुखावले. मी विचार करू लागले, माझा नवरा माझ्याशी असं का करतोय? माझ्या नवऱ्याला आदर्शवादी मुलगी हवी होती. मी त्याची आदर्शवादी मुलगी नाही हे मी विसरले. माझा नवरा राग काढून निघून गेला होता. पण मला त्याला विचारायचे होते की त्याला मी आवडत नसताना त्याने माझ्याशी लग्न का केले? मी खूप रडत होते. सासूबाईंना विचारून मी माझ्या माहेरी आले. मी घरी पोहोचले तेव्हा फक्त आजीच होती. मी तिला मिठी मारून रडू लागले. मी तिला सगळं सांगू लागली. ती गपचूप माझं ऐकत राहिली आणि म्हणाली, बेटा, घर सांभाळणं सोपं नाही आणि तुझ्या नवऱ्याच्या मनात करून राहणे त्याहून अवघड आहे. त्याला मुलगीच आवडली अशी गरज नाही. कदाचित त्याला त्याची बायको हवी असेल, जी त्याची काळजी घेईल, त्याला समजून घेईल. तू त्याचे मन जिंकण्याचा प्रयत्न कर, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न कर. मग तोच नवरा बघ, जो तुझ्याशी बोलत नाही तोच नवरा तुझ्या मागून फिरेल. आजीचे म्हणणे समजले म्हणून मी दुसऱ्याच दिवशी सासरच्या घरी परतले. माझ्या आजीने सांगितलेल्या गोष्टी मी पाळायला सुरुवात केली होती. पण जेव्हा जेव्हा मला माझ्या पतीने बोललेले आठवते तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू तरळते. मी माझ्या सासूबाईंना भेटायला माझ्या सासूबाईंच्या खोलीत गेले तेव्हा माझा नवरा तिला सांगत होता की आई, अंजली फक्त BA ची मुलगी आहे. तिला काही कळत नाही. तिला काही शिष्टाचार नाही. तू एका तरुण मुलीला माझ्या गळ्यात बांधले आहे. मी तुझा मुलगा आहे. तू माझा विचार करायला हवा होतास. माझी निवड पाहिली पाहिजे होतीस तू. मला वाटले होते की तू माझी निवड जपशील, पण तू माझ्या भावना अपूर्ण सोडल्यास. माझ्या सासूबाई म्हणाल्या की तू मला घाबरवलेस. मी अजून काहीतरी विचार करत होते. खरं तर बेटा, अंजलीच्या आईचे माझ्यावर खूप उपकार आहेत आणि ते उपकार मी कधीच फेडू शकले नाही. आणि अंजली कमी शिकलेली असेल तर काय झालं? तू तिला शिकव, तिला वेळ दे, तिला समजून घे. ती खूप लहान आहे. तू जशी तिला वागणूक देशील तशी ती तुझ्याशी वागेल. आणि नुसते शिक्षणाने घर बनत नाही. घर टिकून ठेवण्यासाठी स्त्रीला समजूतदारपणा, सर्व नातेसंबंध जपणे, मोठ्यांचा आदर असायला हवा. तुम्ही तिचे वाईट सोडून तिच्या चांगल्या नजरेकडे पहा, तिच्याकडे प्रेमाने पहा. माझा नवरा मान खाली घालून बसला होता आणि माझ्या नजरेत माझ्या सासूचा दर्जा खूप वाढला होता. माझी आई तीच म्हणायची, मुलगी, तुझी सासू खूप चांगली बाई आहे. ती तुझी काही चूक होऊ देणार नाही. तिच्यासोबत खूप वाईट झालेले आहे. ती एक तुटलेली स्त्री आहे. तुम्ही तिला जितके प्रेम द्याल तितकेच ती तुमच्यावर प्रेम करेल. मला माहीत नाही माझ्या आईचे असे कोणते उपकार होते जी माझ्या सासूबाई माझ्या पतीला सांगत होती. त्यांनी मला कधीच सांगितले नाही. बरं, त्या दिवसापासून माझ्या नवऱ्याचं वागणं बदललं होतं. एके दिवशी तो मला कॉलेजमध्ये घेऊन गेला आणि माझे ॲडमिशन करून घेतले. आता त्यांना पण त्याला त्याच्याशी बोलायची लाज वाटू लागली.
आणि मी पण आजीने सांगितल्याप्रमाणे याची सर्व कामे स्वतः करायची. मी आजीचे म्हणणे पाळायचे आणि लवकरच माझे पती माझ्या जवळ येऊ लागले. जर मी त्याला सर्व काही आठवून दिले तर तो माफी मागायचा. मला समजले होते की माझा नवरा खूप चांगला आहे, जरा मिजासी स्वभावाचा आहे. माझ्या सासूबाईही काळानुसार बदलत होत्या. आता सासू सासरे पूर्वीपेक्षा जास्त भांडू लागले. एके दिवशी एक म्हातारी आमच्या घरी आली. तिची अवस्था खूप वाईट होती. तिच्या पायातली चप्पल तुटलेली होती. तिला पाहून सासूबाईंनी मला खोलीत जायला सांगितले. ती गेल्यावर मी विचारले, ती कोण होती? सासू म्हणाली की ती मागणारी होती. मग ती माझ्या माहेरी गेले. मी परत आल्यावर माझ्या सासूबाईंनी तिच्या कामासाठी एक मोलकरीण ठेवली होती. ती खूप गरीब मुलगी होती. ती सतत सासू सासऱ्यांच्या खोलीत राहायची, त्यांच्यात खोलीत झोपायची. माझी सासू आणि सासरे पण खूप खुश झाले होते की आता ते भांडतही नव्हते. पण ती आल्यापासून खूप अशक्त होत होती. एके दिवशी मी त्या मोलकरणीला विचारले. ती रडत म्हणाली की देव माझा हिशोब त्या पती पत्नी दोघांना देऊन टाकेल. तिचे बोलणे ऐकून मी घाबरले, कारण मी आई होणार होते. मला भीती वाटत होती की मला त्याचा शाप मिळेल. काही दिवसांपासून ती अधिकाधिक अशक्त होत चालली होती. तिचे शरीर फिके पडू लागले होते. ती चालायची तेव्हा आता पडेल असे वाटत होते. एके दिवशी ती सासूसाठी चहा बनवत होती, तेव्हा ती बेशुद्ध पडली. मी घाबरले आणि तिला पटकन दवाखान्यात नेले. डॉक्टर खोलीतून बाहेर येताच त्यांनी पोलिसांना बोलावले. जेव्हा डॉक्टरांनी मला त्यांचा अहवाल दिला तेव्हा मी घाबरले, जे वाचून मी थक्क झाले. 3 महिन्यांपासून माझी सासू तिच्यावर अन्याय करत आहे हे पाहून माझे भान हरपले. माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. माझ्या सासूबाई एवढं वाईट कसं करू शकतात? माझा श्वास रोखण्यासाठी पोलीस घरी आले. माझ्या पतीने मोठ्या कष्टाने पोलिसांशी बोलून त्यांना परत पाठवले. समोर माझी सासू आणि सासरे बसले होते. माझ्या पतीने आईला विचारले, डॉक्टर जे काही बोलत आहेत ते खरं आहे का? ती का हसत होती माहीत नाही, पण तिच्या हसण्यात एक ओलावा होता. मग माझ्या सासूबाईंनी त्यांच्या आयुष्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली. जिथून तिला हे पाप करावे लागले तेथून ते इथपर्यंत कशी आली. ती म्हणाली, माझे पहिले लग्न झाले तेव्हा मी अगदी अंजलीसारखीच होते. एवढाच फरक होता. अंजलीला समजावून सांगणारे आणि साथ देणारे बरेच लोक होते, पण त्या गर्दीच्या जगात मी एकटीच होते. एकच मैत्रीण होती, ती म्हणजे अंजलीची आई. ती माझी काळजी घ्यायची. माझं लग्न झाल्यावर सासूबाईंनी माझं आयुष्य दयनीय करून टाकलं आणि नवऱ्यासमोर चांगलं वागायची. कालांतराने माझे पतीही आई आणि बहिणीचे ऐकू लागले. जेव्हा मी माझ्या नवऱ्यासाठी तयार व्हायची तेव्हा माझी नणंद जाणून बुजून माझ्या कपड्यांवर डाळ आमटी ओतायची, तर कधी ती पाणी फेकायची आणि कधी कधी ती माझे कपडे जाळण्याचा प्रयत्न करत होती. एकदा मी आई होणार असताना डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्यास सांगितले, पण माझ्या नंदेने मला जाणून बुजून काम करायला लावले आणि मी शिजवलेले अन्न खराब केले. कधी कधी ती जेवणात केस टाकायची, कधी कधी मीठ टाकायची, कधी कधी ती मिरची जास्त टाकायची. हे सगळं मी माझ्या नवऱ्याला सांगायचे तेव्हा तो माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा नाही. त्याच्यावर कुठल्या तरी जादूटोण्याचा परिणाम झाला. माझ्या सासू सासऱ्यांच्या छळामुळे मी अशक्त होऊ लागले आणि माझा गर्भपात झाला. प्रत्येक स्त्रीला तिच्या पहिल्या मुलावर खूप प्रेम असते, पण माझ्या मुलाचा माझ्या नंदेने बळी घेतला. म्हणून मी माझ्या पतीला सर्व काही सांगितल्यावर त्यानेही मला मारले आणि मी त्याच्या आई आणि बहिणीला दोष देत असल्याचे सांगितले आणि म्हणाला की तुझ्याशी लग्न करून मला पश्चाताप होत आहे. मला बघायला किंवा ऐकायला कुणीच नव्हतं. हे सर्व घडत असताना माझी नणंद माझ्यासमोर उभी राहून हसत होती. कधी कधी ती मला मानसिक रुग्ण वाटायची. मी घर सोडून जाणार होते, पण जाणार कुठे हे कळत नव्हते. या जगात माझे कोणीच नव्हते. अशी काही वर्षे गेली. एके दिवशी माझ्या सासू आणि नंदेने मला स्टोअर रूममध्ये बंद केले आणि एका मुलाला तिथे पाठवले. यावेळी माझे पती घरी आले. मी पुन्हा आई होणार होते. माझ्या पतीने माझ्या मुलाला अवैध म्हटले, मला घराबाहेर ढकलले. माझ्या मैत्रिणीने म्हणजेच अंजलीच्या आईने मला तिच्या घरात जागा दिली. रात्रंदिवस सासरचे टोमणे ऐकून तिने मला कधीच जाणवू दिले नाही. मला पूर्ण आधार दिला. तिथे मुलगा झाला जो तू आहेस.
माझ्या सासूने माझ्या पतीकडे बोट दाखवले. त्यानंतर ते मला घ्यायला आले. त्याने माझी माफी मागितली. त्याला संपूर्ण सत्य कळले. माझी नणंद एका मुलासोबत पळून गेली होती. माझे पती रडत होते आणि माझी माफीही मागत होते. म्हणून मीही माझ्या मुलासाठी त्याला माफ केले. काही दिवसांनी माझ्या पतीने बहिणीच्या धक्क्याने आत्महत्या केली. या दुःखात माझ्या सासूबाईंचेही निधन झाले. तीही आता या जगात नाही. मी पुन्हा एकदा एकटी पडले. काही काळानंतर मी माझ्या मुलासाठी दुसरं लग्न केलं. पण मी पूर्वीसारखी राहिली नाही. मी आत मेले होते. माझा दुसरा नवरा माझी खूप काळजी घेत असे. वेळ निघून गेली आणि मला 2 मुलं झाली आणि कालांतराने ती सर्व तरुण झाली. काही महिन्यांपूर्वी एक महिला आमच्या घरी आली. ती माझी नणंद होती, जी घरातून पळून गेली होती. तिने माझ्यासमोर हात जोडून माझी माफी मागितली आणि मला तिच्या मुलीला माझ्या घरी आश्रय देण्यास सांगितले. ती ज्या माणसासोबत पळून गेली होती तो जुगारी आणि ड्रग्ज व्यसनी होता. तिची मुलगी तरुण होणार होती, त्यामुळे तिला पतीपासून धोका होता की तिचा नवरा आपली मुलगी विकेल. तिने मला माझ्या पहिल्या नवऱ्याची शपथ दिली, म्हणूनच मी तिला मोलकरीण म्हणून ठेवले. आणि तू त्या मोलकरणीचा विचार करतेस तर ती तुझ्या त्या आतेची मुलगी होती, जिने मला अर्धे वेडे केले होते. मी त्या स्त्रीचा इतका तिरस्कार करते की मी जिवंत असताना तिला कधीच माफ करू शकत नाही. तिने माझ्याशी जे केले त्याची तिला अधिक शिक्षा मिळाली. तिने माझ्याशी जे केले ते मी कधीच विसरले नाही. माझ्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या. मी तिच्या मुलीवर अत्याचार करू लागले. मी तिला रात्रभर झोपू देत नाही. ती रात्रभर माझे आणि माझ्या नवऱ्याचे पाय दाबायची. जेव्हा कधी तिला झोप येते तेव्हा मी तिला मारहाण करणे, जेणेकरून तिची अवस्था माझ्यासारखीच व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळी मी तिची मुलगी पाहते तेव्हा मला तीच स्त्री दिसते. आता तिची आई माझी माफी मागायला येते. काही दिवसांपूर्वी तिच्या पतीने तिची हत्या केली आणि स्वतः तुरुंगात गेला. हे सर्व सांगताना माझ्या सासूबाई रडत होत्या. आम्हा सर्वांचेही डोळे भरून आले होते. भूतकाळात त्यांच्यासोबत जे घडले ते चुकीचेच होते, पण आत्ता ती त्या मुलीसोबत जे करत होती तेही चुकीचेच होते. ती त्याच्या घरची मान होती. ती माझ्या सासूबाईंचे पाय धरून बसली होती आणि म्हणत होती की मामी, माझ्यासोबत जे काही झाले त्यात माझा काय दोष? माझ्या आईने तुझ्याशी जे केले तेच तू करत आहेस. तू मला आणि माझ्या आईला एकदाच माफ कर. मी आयुष्यभर तुझी मोलकरीण होईन. माझ्या सासूने त्याच्याकडे न पाहता तिच्या खोलीत गेली. माझ्या पतीने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि मला तिला खोलीत नेण्यास सांगितले. अनेकदा मोठ्यांच्या चुकांची शिक्षा लहानांनाच मिळते. ती मुलगी रात्रभर रडत राहिली. माझा प्रसूतीचा दिवस जवळ येत होता. घरचे वातावरण खूप दुःखी होते. पण आमच्या घरी मुलगा झाला तेव्हाच आनंद आला. माझ्या सासूबाई तर खूप खुश होत्या. तिने तिच्या नातवाचे नाव करण ठेवले होते आणि मला सांगितले होते की आज तुझ्या मनात जे हवे ते माग. मग मी आणि माझा नवरा तिच्या पायाजवळ येऊन बसलो आणि म्हणालो, आई, तुझे आणि या मोलकरणीचे जे काही झाले ते विसरून जा. तिचे नाव हेमा आहे. तिच्यासाठी तुमचे मन मोकळे करा आणि तिला तुमची धाकटी मुलगी म्हणून स्वीकारा. ती काही वेळ माझ्याकडे पाहत राहिली. मग हेमाला बोलावून मिठी मारली. माझ्या सासूबाईंनी हेमाची माफी मागितली. आज या गोष्टीला बरीच वर्षे उलटून गेली आहेत. हेमाचे लग्न झाले. माझ्या सासऱ्यांनीही आता माझ्या सासूंशी भांडण केलं नाही. आज आमच्या घरात फक्त आनंद होता. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन बटन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ हे सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनापासून आभार. धन्यवाद.